ओके, काल आपण हे पाहिलेलं आहे, पटपट दाखवतोय तुम्हाला. फक्त टाईप्स ऑफ सपोर्ट सगळे दाखवलेले होते तुम्हाला. सिम्पल सपोर्ट दाखवलेला आहे, हिंज सपोर्ट दाखवलेला आहे, त्याचा ॲक्च्युअल फोटो पण दाखवलेला आहे. सिम्पल सपोर्टची लक्षात ठेवा एकच व्हर्टिकल रिॲक्शन असते. हां, हे फ्री बॉडी डायग्राम लक्षात ठेवायचे तुम्हाला महत्त्वाचे. हिंज सपोर्ट इट प्रोव्हाइड्स टू रिॲक्शन्स, व्हर्टिकल ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टल रिॲक्शन. त्या पॉईंटवर जिथे हिंज सपोर्ट असते तिथे तुम्हाला 2 रिॲक्शन दाखवणं कंपल्सरी असते फ्री बॉडी डायग्राममध्ये. रोलर सपोर्टमध्ये सपोर्टला परपेंडिक्युलर रिॲक्शन असते. हा फोटो आहे, इथे रोलर दाखवलेले आहेत दोन्ही बाजूला, म्हणजे तिथे मागे पुढे होऊ शकतो आणि रोटेटही होऊ शकतो. तर रोलर सपोर्टची रिॲक्शन, हॉरिझॉन्टल सपोर्टवर रोलर ठेवला असेल तर त्याची रिॲक्शन व्हर्टिकल राहते, ती दाखवायची आहे आर म्हणून. आणि जर रोलर तिरप्या सपोर्टवर ठेवलेला असेल तर त्याची रिॲक्शन त्या सपोर्टला परपेंडिक्युलर असते 90 डिग्री. हा सपोर्ट म्हणजे हा ब्लॅकनी दिसतोय तुम्हाला, हा सपोर्ट आहे रोलरचा, त्याला परपेंडिक्युलर रिॲक्शन असते. तर ती ही रिॲक्शन दाखवली होती. आणि तिथे हेही सांगितलं होतं, रोलर सपोर्टचा अँगल जर थिटा असेल तर इथे या रिॲक्शनचा अँगल 90 मायनस थिटा येतो. दिस अँगल इट इज 90 मायनस थिटा. हे आपण सगळे सपोर्टचे प्रकार पाहिलेत. एक सपोर्ट राहिलेला आहे आता, तो पाहू आपण. फिक्स सपोर्ट, हा याला म्हणतात फिक्स सपोर्ट. तुमच्या घरात कुठं असा आहे का हा प्रकार? वॉल, ही वॉल सर आहे. वॉल विथ हां, ही वॉल आहे. पिलर, पिलर, पिलर सर. भिंतीत कुठं खिळा ठोकलाय तुमच्या घरी? हो येस सर. हा, काही अडकवण्यासाठी, घड्याळ अडकवण्यासाठी किंवा पिशव्या लटकवण्यासाठी किंवा कॅलेंडरसाठी हा जो खिळा ठोकलेला असतो भिंतीत, हो सर. हां, तर त्या खिळ्याचा जो भिंतीतला सपोर्ट आहे तो फिक्स सपोर्ट आहे. दिस इज फिक्स सपोर्ट. आणि असा जर सपोर्ट असेल आणि एकच सपोर्ट असेल या बाजूला, हा काही नाही, खिळा असाच असतो, पहा एक्झॅक्ट असा असतो खिळा. तो एका बाजूला भिंतीत फिक्स केलेला असतो आणि दुसऱ्या बाजूला फ्री असतो, इथे काही सपोर्ट नसते, इथे तुम्ही सामान लटकवता त्याच्यावर. तर हा जो पूर्ण प्रकार आहे याला म्हणतात कॅन्टिलिव्हर. पाहू आपण पुढे. आणि हा जो सपोर्टचा प्रकार आहे हा फिक्स सपोर्ट आहे. आता तुमच्या इथे लक्षात येईल, तर हा खिळा या ठिकाणी न खाली जाऊ शकत न वर जाऊ शकत, न याला बाहेर ओढता येत हॉरिझॉन्टली, इकडे मूव्ह करता येत नाही, हॉरिझॉन्टल मूवमेंट पॉसिबल नाही. इथे व्हर्टिकल मूवमेंट पॉसिबल नाही आहे, खाली पण ओढता येत नाही, वरती पण नेता येत नाही, याला रोटेटसुद्धा करता येत नाही. बरोबर आहे का? रोटेटही करता येणार नाही, काहीच करता येत नाही इथे या खिळ्याला, या सपोर्टजवळ. त्याच्यामुळे हा फिक्स सपोर्ट जो आहे याचा फ्री बॉडी डायग्राम जर काढायचा असेल तर तिथे 3 रिॲक्शन दाखवायच्या असतात. पहा, व्हर्टिकल मूवमेंट अलाउड नाही म्हणजे व्हर्टिकल रिॲक्शन देतो तो, हॉरिझॉन्टल मूवमेंट अलाउड नाही आहे म्हणजे हॉरिझॉन्टल रिॲक्शन देतो, आणि रोटेशनही अलाउड नाही आहे, त्याला गोल गोल फिरवता नाही आहेत हिंज सपोर्टसारखं. त्याच्यामुळे तिथे रिॲक्टिव्ह मूवमेंटसुद्धा येते, ती MR म्हणून दाखवता येते किंवा तुम्ही अशी पण लिहू शकता RM, रिॲक्टिव्ह मूवमेंट, किंवा MR असं म्हणा, काय नाव दिलं ते तुम्ही ठरवायचं आहे. मी जनरली हे RM शब्द वापरत असतो, किंवा MR, तो काही प्रॉब्लेम नाही. तर इथे 3 रिॲक्शन दाखवणे आवश्यक आहे, व्हर्टिकल रिॲक्शन, हॉरिझॉन्टल रिॲक्शन आणि रिॲक्टिव्ह मूवमेंट. अशा 3 अननोन रिॲक्शन तिथे डेव्हलप होतात. कुठे? फिक्स सपोर्टला. चांगल्याने लक्षात ठेवा. सो दिस वॉज द लास्ट सपोर्ट. हां, एक मिनटं थांबा. तुम्ही ओरलचा मागचा ग्रुप केला होता कॉलचा व्हॉट्सअपचा? नाही, मी काही नव्हतं केलं. मग तुम्ही कॉल कसं केलं तुम्ही? कॉटची कुठं ओरल झाली होती? तुम्ही जी घेतली दीक्षित सरांसोबत ती मागच्या नाही, याच्यात घेतली होती. नाही, पण तुम्ही लिंक कशी पाठवली तुम्हाला? ते काही आठवत नाही. नाही, व्हॉट्सअप गुगलची लिंक पाठवली. ग्रुप केला होता. नाही, ग्रुप तर होताच ना त्यांचा. नाही, तो नाही, रिपीटर हे जे मुलं आहेत त्यांचा, त्यांनाही त्या ग्रुपमध्ये टाकायचं. पण तुम्ही तो ग्रुप केला होता
होता का मागच्या वेळेस? बहुतेक नाही, मी नव्हता केला. कारण मला कसं कशासाठी त्या मुलांचे नंबर सापडत नाही म्हणून. नाही नाही, त्याच ग्रुपमध्ये टाकायचं ना लिंक, जे सिव्हिलचे ग्रुप आहे ते. हो त्याच्यामध्ये त्या मुलांचे नंबर नाही ना, कॉन्टॅक्ट नंबर नाही जुन्या मुलांचे, ते या ग्रुपला नाही. ते जुन्या मुलांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्याच्यात ॲड करा. त्यांचे नंबर नाही, कॉन्टॅक्ट नंबर. जाऊ द्या, मलाही नाही सांगता येणार. मागच्या वेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट केला असेल ना त्यांना, नाही असं काही नव्हतं त्याला, मला नाही आठवत. त्याशिवाय लिंक पाठवा. नाही नाही, ते एक्झामची तयारी झाली होती त्याच्यामुळे त्याच्यात सगळे नंबर होते. ओके, तर या 3 रिॲक्शन दाखवणं जरुरी आहे. व्हर्टिकल रिॲक्शन, हॉरिझॉन्टल रिॲक्शन आणि रिॲक्टिव्ह मुवमेंट फिक्स सपोर्टसाठी. हे झाले टाईप्स ऑफ सपोर्ट. आता त्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ बीम. हे सगळी माहिती तुम्हाला पाहिजे हे प्रॉब्लेम सोडवण्याकरता. टाईप्स ऑफ बीममध्ये सिम्पली सपोर्टेड बीम, सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम, ओव्हरहँगिंग बीम. हे ओव्हरहँगिंग बीम 3 प्रकारचे असू शकतात. याच्यातले 3 पार्ट आहेत ओव्हरहँगिंग बीमचे, पाहू आपण. फिक्स बीम आणि कंटिन्युअस बीम. याच्यातले हे 4 नंबर आणि 5 नंबर आपल्याला नाही आहे, पण टाईप ऑफ बीममध्ये तुम्हाला माहीत पाहिजे किती प्रकारचे बीम आहेत. तर परंतु याचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे नाही. आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहे सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम आणि ओव्हरहँगिंग बीमचे. सो सिम्पली सपोर्टेड बीम, मी सिम्पल सपोर्ट म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, नुसतं ठेवलेलं आहे भिंतीवर, सिम्पली सपोर्टेड बीम. किंवा या बीमला एका बाजूला हिंज सपोर्ट, दुसऱ्या बाजूला रोलर सपोर्ट, 2 एंडला. बरं, एका एंडला एक सपोर्ट आहे, दुसऱ्या एंडला दुसरा सपोर्ट आहे, त्याला म्हणतात सिम्पली सपोर्टेड बीम. आणि या 2 सपोर्टमधलं जे अंतर असते त्याला म्हणतात, हा एल जो दाखवलेला आहे दोन्ही फिगरमध्ये, एल जो दाखवलेला आहे त्याला म्हणतात स्पॅन ऑफ बीम. 2 सपोर्टमधलं अंतर, या सपोर्टच्या सेंटरपासून तर या सपोर्ट दुसऱ्या राईट साईडच्या सपोर्टच्या सेंटरपर्यंत हे जे डिस्टन्स असते, लांबी, सो दॅट इज स्पॅन ऑफ बीम. स्पॅन ऑफ बीम. सो हा झाला सिम्पली सपोर्टेड बीम. याच्यात जनरली व्हर्टिकल लोड असले तर 2 रिॲक्शन काढावं लागतात, लेफ्ट साईडची रिॲक्शन आणि राईट साईडची. हा फ्री बॉडी डायग्रामच आहे, ॲज गुड ॲज. आणि इथे मात्र तुम्हाला या सपोर्टप्रमाणे रिॲक्शन दाखवावं लागेल. इथे हिंज सपोर्ट आहे, इथे तुम्हाला एक व्हर्टिकल रिॲक्शन दाखवावं लागेल आणि एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन दाखवावी लागेल फ्री बॉडी डायग्राम काढताना. हा रोलर सपोर्ट आहे त्याच्यामुळे एक व्हर्टिकल रिॲक्शन इथे दाखवावी लागेल. दुसरा प्रकार कॅन्टिलिव्हर बीम, हा आपण पाहिलाच आहे आत्ता. कॅन्टिलिव्हर बीम याच्यामध्ये कॅन्टिलिव्हर बीममध्ये एका एंडला फक्त सपोर्ट असतो, हे चांगल्याने लक्षात ठेवा. दुसऱ्या बाजूला सपोर्ट नाही आहे. हा दुसरा एंड हवेत असतो. भिंतीचा ठोकलेला खिळा, भिंतीत ठोकलेला खिळा किंवा झाडाची फांदी, झाडाला जे एंड त्या फांदीचं लागलेलं असते तो फिक्स सपोर्ट समजा, आणि दुसरं झाडाचं फांदीचं दुसरं टोक हवेत असते. किंवा आपल्या घरातल्या खिडक्या ज्या असतात त्या खिडक्याच्या वरती, खिडकीतून आतमध्ये पाणी येऊ नये म्हणून छज्जा लावलेला असतो, दॅट इज कॅन्टिलिव्हर बीम. हे कॅन्टिलिव्हर बीमचे एक्झाम्पल आहेत. आता इथे कॅन्टिलिव्हर बीममध्ये एकाच एंडला सपोर्ट असतो आणि तो सुद्धा फिक्स सपोर्ट असतो. त्याच्यामुळे इथे 3 रिॲक्शन तुम्हाला दाखवावं लागतील फ्री बॉडी डायग्राम काढताना, प्रॉब्लेम सॉल्व करताना. एक व्हर्टिकल रिॲक्शन, एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन आणि एक रिॲक्टिव्ह मुवमेंट, असे 3 पण दाखवायचेत कॅन्टिलिव्हर बीम करता. त्यानंतर लॅक्टर पण ना. कोणतं लॅक्टर म्हणजे? कॅन्टिलिव्हर बीम मध्ये येताना लॅप सुद्धा. लॅब म्हणजे काय? मला वन साइड सपोर्ट. कुठे घरामध्ये आपलं वरती ठेवायला असं. हा तो वरती सामान ठेवायला लॉफ्ट. हा लॉफ्ट बरोबर आहे. त्याला एक एंड फिक्स असते आणि दुसरं एंड फ्री असते. तसं त्याला 3 सपोर्ट असतात. पहा लक्षात घे, लॉफ्टला
जी मेन लंबा लॉफ्ट असतो त्याच्या मागे भिंत असते, तिथं सपोर्ट असतो आणि दोन एंडला सुद्धा भिंती असतात. ठीक आहे, त्या दोन एंडच्या जर सोडून दिल्या तर तो कॅन्टिलिव्हर म्हणून समजला जातो, लॉफ्ट. यस, बरोबर आहे. सर कपाटातले कप्पे पण कॅन्टिलिव्हर मध्ये येतात ना? कपाटातले कप्पे एक्झॅक्ट कॅन्टिलिव्हर नाही आहेत, कारण की त्याला 3 सपोर्ट असतात. काही नाही आहे, बहुतेक नाही, कारण की त्याला 3 सपोर्ट असतात, एक मागचा आणि 2 साईडचे. तो कॅन्टिलिव्हर नाही आहेत, एकच फ्री असतो ते, एका एजला सपोर्ट नसतो ॲक्च्युली. किचन ओटा किचन ओटा पण नाही, किचन ओट्याला बरेच सपोर्ट असतात. खाली भिंती नाही राहत का किचन ओट्याच्या? येस सर. हां, फक्त तो हॉरिझॉन्टल स्लॅब. हां, हॉरिझॉन्टल स्लॅब जो एका एंडला फिक्स आहे, दुसरा एंड हवेत आहे, अशाला म्हणतो आपण कॅन्टिलिव्हर. ओके, बेस्ट एक्झाम्पल हो सर, भिंतीत समजलं. ठोकलेला खिळा, बेस्ट एक्झाम्पल. असं त्याला कॅन्टिलिव्हर म्हणून डोक्यात ठेवायचं. देन ओव्हरहँगिंग बीम, त्याच्यातला हा पहिला प्रकार, राईट साईड ओव्हरहँगिंग बीम. ह्याच्यामध्ये काय होत आहे पहा, तुम्हाला 2 सपोर्ट दिसत आहेत. एक डाव्या बाजूला सपोर्ट आहे ए वर, दुसरा सपोर्ट बी वर आहे, आणि बी सपोर्टच्या पुढे बीम बाहेर निघाला आहे. याला म्हणतात ओव्हर हँगिंग पार्ट. सपोर्टच्या बाहेर जो पार्ट निघालेला असतो त्याला म्हणतो आपण ओव्हर हँगिंग पार्ट किंवा कॅन्टिलिव्हर पार्ट. ओव्हर हँगिंग, हँगिंग म्हणजे हवेत लटकलेला. इकडे शेवटी त्याला सपोर्ट नाही आहे काही. हां, 2च सपोर्ट आहे, हा बी वर सपोर्ट आहे आणि ए वर सपोर्ट आहे. आता हे ओव्हर हँगिंग पार्ट जो आहे तो राईट साईडला आहे, म्हणून त्याला म्हणू आपण राईट साईड ओव्हर हँगिंग बीम. त्यानंतर बोथ साईड ओव्हर हँगिंग बीम. आता इथे दोन्ही सपोर्ट पहा मधातच आहे, कुठे याही टोकाला सपोर्ट नाही आहे, दुसऱ्या टोकालाही सपोर्ट नाही आहे. म्हणजे सी पॉईंटच्या डाव्या बाजूला सुद्धा ओव्हर हँगिंग पार्ट आहे हवेतला, आणि बी पॉईंटच्या उजव्या बाजूला सुद्धा ओव्हर हँगिंग पार्ट आहे. त्याच्यामुळे हा बीम झाला बोथ साईड ओव्हर हँगिंग बीम. सपोर्टच्या बाहेर जर बीमचा भाग निघत असेल तर त्याला ओव्हर हँगिंग बीम म्हणतात. आणि हा इथं लिहिलेलं नाही आहे, दिस इज लेफ्ट साईड ओव्हर हँगिंग बीम. याचा फक्त एकच भाग डाव्या बाजूचा हा ओव्हरहँग पार्ट आहे, सपोर्टच्या बाहेर निघालेला, म्हणून याला लेफ्ट साईड ओव्हर हँगिंग बीम म्हणतात. असे हे 3 प्रकार झाले ओव्हर हँगिंग बीमचे. त्यानंतर हा फिक्स बीम, त्याची फिगर मी काढलेली नाही आहे इथं. फिक्स बीम म्हणजे इथे दाखवतो मी स्केच काढून, तसं तुमच्या नाव ऐकून लक्षात आलं असेल. हा फिक्स बीम. दोन्ही बाजूला फिक्स सपोर्ट, दोन्ही बाजूला फिक्स सपोर्ट. म्हणजे घरात समजा एखादा तुमचा लोखंडाचा पाईप लावला असेल कपडे वाळू घालायला, 2 भिंती समोरासमोरच्या 2 भिंतीत तो आतमध्ये घुसवलेला असेल तर त्याला म्हणू आपण फिक्स बीम. दोन्ही सपोर्ट खिळ्यासारखे आतमध्ये ठोकलेले. इकडेही हा पाईप आतमध्ये गेलेला आहे या ठिकाणी, आणि इकडे पण हा आतमध्ये भिंतीत गेलेला आहे. म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी रोटेशन पॉसिबल नाही आहे, व्हर्टिकल रिॲक्शन दोन्ही ठिकाणी, हॉरिझॉन्टल रिॲक्शन दोन्ही ठिकाणी. तर याला म्हणू आपण फिक्स बीम. आणि हा कंटिन्युअस बीम जो आहे, हा कंटिन्युअस बीम म्हणजे हॅविंग मोर दॅन 2 सपोर्ट्स, 2 पेक्षा जास्त सपोर्ट. हे झाले 2 सपोर्ट. इथे सपोर्ट आहे, इथे सपोर्ट आहे, अजून एक सपोर्ट तिसरा, हा तिसरा आला म्हणजे हा झाला कंटिन्युअस बीम. आता हे 3 सपोर्ट असू शकतात, 10ही सपोर्ट असू शकतात, किती काही सपोर्ट असू शकतात. याच्यातला हा टोकाचा सपोर्ट हा फिक्सही असू शकतो, इट मे बी ए फिक्स सपोर्ट. पण महत्त्वाचं डेफिनेशन आहे कंटिन्युअस बीमची, हॅविंग मोर दॅन 2 सपोर्ट्स. 2 पेक्षा जास्त जर सपोर्ट असेल त्या बीमला तर त्याला म्हणतो आपण कंटिन्युअस बीम. तर हा सुद्धा पार्ट फिक्स बीम आणि कंटिन्युअस बीम आपल्याला नाही आहे, कारण की त्याच्या रिॲक्शन्स ह्या आपल्या इक्विलिब्रियमच्या इक्वेशननी काढता येत नाही.
त्याला आपण इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो किंवा इनडिटर्मिनेट मेंबर. म्हणजे इक्विलिब्रियमचे इक्वेशन वापरून जर तुम्हाला रिॲक्शन सगळ्या काढता येत असेल तर ते झाले डिटर्मिनेट मेंबर्स किंवा स्ट्रक्चर्स. आणि ते वापरून इक्विलिब्रियमचे इक्वेशन आपल्या जो 3च आहे नॉन कंकरंटसाठी, म्हणजे जास्तीत जास्त 3 अननोन आपण काढू शकतो. एक उभा, एक आडवा आणि एक मुवमेंट. चौथा असेल किंवा तिसराही नाही काढू शकत, कारण की इथे आडवे फोर्सेस नसेल तर समेशन ऑफ एफ एक्स काही कामाचं नाही. आपल्याजवळ 2च इक्वेशन असतात, समेशन ऑफ एफ वाय आणि समेशन ऑफ मुवमेंट. त्याच्यामुळे 2 सपोर्टपेक्षा जास्त तिसरा सपोर्ट असेल तर दॅट इज कंटिन्युअस बीम. तसे बीमचे प्रकार आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. द नेक्स्ट टाइप्स ऑफ लोड्स. सर हां, सर ते ओव्हर हँगिंग बीम्सचे जे प्रकार आहे त्याचं काही एक्झाम्पल आहे का सर? एक्झाम्पल बरेच राहतात तुमच्या इथे. ओव्हर हँगिंग तुमच्या इथे जर रूमच्या बाहेर व्हरांडा काढला असेल आणि त्या व्हरांड्याला बाहेरून कॉलम दिलेलं नसेल, तो व्हरांड्याचा स्लॅब जर नुसता बाहेर निघालेला असेल तर तो जो स्लॅब आहे चा पार्ट आहे तो ओव्हर हँगिंग बीम आहे. किंवा एखादा बीम एका कॉलमवरून दुसऱ्या कॉलमवरून समजा बाहेर निघाला आहे. जनरली गॅलरी जी असते दॅट इज ओव्हर हँगिंग पार्ट ऑफ बीम, कारण की त्या गॅलरीला सपोर्ट करणारा बीम हा आतमध्ये रूममध्ये पण असतो, दुसऱ्या रूमपर्यंत जातो. तर त्याचा जो गॅलरीचा जो पार्ट आहे तो ओव्हर हँगिंग पार्ट असतो. गॅलरी जी असते ती ओव्हर हँगिंग असते, कारण की गॅलरीच्या खाली सपोर्ट करणारं काही नसतं, कॅन्टिलिव्हर पार्ट असतो तो. तर तो कॅन्टिलिव्हर नसून राईट साइड ओव्हर हँगिंगसाठी सगळं तेच आलं ना तिथं. आता तू राईट साईडला गॅलरी असेल तर राईट साईड ओव्हर हँगिंग, लेफ्ट साईडला गॅलरी असेल तर लेफ्ट साईड ओव्हर हँगिंग, दोन्ही बाजूला गॅलरी असेल रूमच्या तर दोन्ही बोथ साईड ओव्हर हँगिंग बीम. काही असू शकतं त्याच्यात. ओके. ओके सर, समजलं सर. आणि हे शोधायचं आपल्याला. हे जे मी आता तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे टाइप्स ऑफ बीम वगैरे, तर तुम्ही घर पाहताना किंवा एखादी मशीन पाहताना तुमची नजर त्याप्रमाणे असले पाहिजे. तुम्हाला सापडतात ते एक्झाम्पल. मला असे एकदम पटकन वेळेवर सांगता नाहीत, पण एखादी कंडिशन पाहिली, काही सिच्युएशन पाहिली की त्याच्यात लक्षात येऊन जातं. त्याच्यासाठी फक्त एवढं बेसिक लक्षात ठेवावं लागते तुम्हाला. त्याच्यावरून तुम्ही ती सिच्युएशन पाहून ठरवू शकता की बीम आहे काय आहे. सर आता बघा, या एका मी कॅमेरा ऑन केलेला आहे, हां, त्यात बघा ते कपाटाचे हे 2 हे सपोर्ट्स आहे, तर हे कुठले येईल सर? मला कुठून दिसणार आता तुझं हे मला नाही पाहू शकत मी, कारण की मी शेअर केलेली आहे PPT, त्याच्यामुळे मला तुझं ते काही दिसत नाही आहे. मला फक्त स्क्रीनवर माझी PPT दिसते आहे. हां, ते नंतर पाहू आपण, हे नॉन शेअरिंग केल्यावर शेवटी दाखवशील लेक्चरच्या. ओके. ओके सर. हां, सध्या काही नाही दिसत मला. सो नेक्स्ट टाइप्स ऑफ लोड ऑन बीम. त्याच्यातला पॉइंट लोड्स हे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. पॉइंट लोड्स एका पॉइंटवर ॲक्ट होणारे किंवा एका पॉइंटवर लावलेले लोड त्याला म्हणतात पॉइंट लोड. ह्या रिॲक्शनसुद्धा पॉइंट लोडच असतात. रिॲक्शनसुद्धा पॉइंट लोड असतात, कारण की ते एका पॉईंटवर असतात. ॲक्च्युली जर प्रॅक्टिसमध्ये पाहिलं तर असं पॉइंट लोड शक्यतोवर कुठं नसते. आपण त्याला अझ्युम करतो ते पॉइंट लोड आहे. म्हणजे खूप कमी एरियावर किंवा खूप कमी लांबीवर जर ते वजन लावलेलं असेल तर ते पॉइंट लोडमध्येच आपण धरतो. समजा हा लोड W1 हा थोडासा इथून इथपर्यंत लेंथवर लावलेला असेल किंवा इथे अशी भिंत असेल तर त्या भिंतीच्या सेंटरला आपण बरोबर ते लोड समजतो आणि ते पॉइंट लोड घेतो आपण. म्हणजे एका पॉइंटवर ॲक्ट होणारा लोड दॅट इज पॉइंट लोड. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं लोड आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, UDL. ते याचं युनिटच दिसते आहे तुम्हाला, W किलो न्यूटन पर मीटर. ही दाखवायची एक पद्धत अशी आहे, हे UDL दाखवायची पद्धत आहे. म्हणजे इथून इथपर्यंत X लांबीवर हे वजन सारखं ठेवलेलं आहे सगळीकडे.
आणि त्याचं युनिट असते, याला म्हणतात इंटेन्सिटी ऑफ UDL. दिस वन W किलो न्यूटन पर मीटर, याला म्हणतात इंटेन्सिटी ऑफ UDL. दिस इज इंटेन्सिटी ऑफ UDL. याचं युनिट लक्षात ठेवा, किलो न्यूटन पर मीटर आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, इथून इथपर्यंत 1 मीटर लांबी घेतली तुम्ही, तर या 1 मीटर लांबीमध्ये जे वजन लावलेलं आहे 1 मीटर लांबीमध्ये, ते आहे W किलो न्यूटन. स्मॉल W वापरतो याच्यासाठी आपण. पुढचा 1 मीटर पुन्हा विचार केला तुम्ही, 1 मीटर, तर पुन्हा तिथे जे लोड लावलेलं आहे ते W किलो न्यूटन आहे. म्हणजे W असं जात राहील. सो फॉर X मीटर, एका मीटरला W किलो न्यूटन, तर X मीटरला किती? X किलो न्यूटन. 1x किलो न्यूटन. एका मीटरला W किलो न्यूटन, तर X मीटरला किती? W into WX X. किलो न्यूटन. हा, W गुणिला X, W इंटू X X. किलो न्यूटन. मग पर मीटर नाही राहणार ते, हां, कारण की आपण मीटरनी मल्टिप्लाय करून राहिलो आहे त्याला. W इंटू X. तर हे जे UDL आहे हे आपण कन्व्हर्ट करतो रिॲक्शन काढण्याकरता सोपं जावं म्हणून. ॲक्च्युली ते एका जागेवर येत नाही, एक लक्षात घ्या. UDL हे नेहमी UDLच राहते. UDLमध्ये 2 प्रकार आहेत. अलॉंग द लेंथ, त्याचं युनिट आहे किलो न्यूटन पर मीटर, तेच फक्त आपल्याला सध्या पाहायचं आहे. दुसरं UDL किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर असते. म्हणजे थोडक्यात तुमच्या डोक्यावर जो घराचा स्लॅब आहे त्या स्लॅबचं वजन, आता स्लॅब म्हणजे एरिया झाला तो, 2 डायमेन्शन आहे त्याला, तर त्या स्लॅबचं स्वतःचं वजन हे UDL असते, W किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तुम्ही लाकडाची स्केल घ्या, आपण आता प्रॅक्टिकलमध्ये पाहिली लाकडाची स्केल 1 मीटर लांबीची, तर त्या 1 मीटर लांबीच्या स्केलचं वजन हे काही एका ठिकाणी नसते. त्या लाकडाच्या स्केलच्या प्रत्येक पार्टिकलला वजन असते आणि त्या लाकडाच्या स्केलचे डायमेन्शन सगळीकडे सारखे असल्यामुळे सगळीकडे अलॉंग द लेंथ ते वजन सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालेलं असते. म्हणून त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. फक्त कॅल्क्युलेशन करताना आपल्याला त्याला आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करतो. आता कसं करतो ते बरोबर पहा. हा बीम मी पुन्हा खाली दाखवलेला आहे, हाच बीम खाली दाखवलेला आहे. हे UDLचे 2 पॉईंट दाखवले आहेत, एंड पॉईंट, आणि हा बरोबर मधोमध दाखवलेला आहे त्याच्या. हे जे UDLचं पूर्ण लोड, आत्ता जसं तुम्ही सांगितलं एका मीटरला W किलो न्यूटन, तर X मीटरला W इंटू X, तर ते लोड आपण पॉईंट लोड म्हणून घेतो बरोबर त्या X मीटरच्या मिड पॉईंटला, मध्यबिंदूला. W इज इक्वल टू W इंटू X, इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स ॲक्टिंग ॲट द मिड पॉईंट ऑफ लेंथ ओव्हर व्हिच UDL इज ॲक्टिंग. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. X/2, X/2, या टोकावरूनही मोजलं तर X/2, या टोकावरूनही मोजलं तर X/2, बरोबर मधोमध दाखवतो आपण ते पॉईंट लोड. म्हणजे थोडक्यात काय, फॉर कॅल्क्युलेशन पर्पज UDL इज कन्व्हर्टेड इंटू इक्विव्हॅलंट पॉईंट लोड W इज इक्वल टू W इंटू X, आणि ते दाखवायचं कुठं, बरोबर मिड पॉईंटला, मध्यबिंदूला. कशाच्या मध्यबिंदूला? जेवढ्या पार्टवर UDL आहे त्या पार्टच्या मध्यबिंदूवर. बीमच्या मध्यबिंदूवर नाही, कारण की सगळ्या बीमवर UDL असेल असं काही नाही आहे. तर हा दुसऱ्या प्रकारचा लोड झाला आहे. तिसऱ्या प्रकारचं लोड म्हणजे कपल ऑर मोमेंट. आता कपल म्हणजे आपण पाहिलेलं ऑलरेडी, डेफिनेशन पाहिली आहे कपलची. ते तिसऱ्या प्रकारचं लोड आहे. आयदर क्लॉकवाईज मुवमेंट ऑर अँटी क्लॉकवाईज मुवमेंट. ही क्लॉकवाईज मी इथे दाखवलेली आहे, अँटी क्लॉकवाईज पण असू शकते. तर ही एक तिसऱ्या प्रकारचं लोड.
अजून याच्यात लोड आहेत पुढचे, परंतु ते आपल्याला नाही आहेत. याच्यामध्ये आता मी तुम्हाला इथे दाखवतो पहा. हां, इथेच दाखवतो. हा बीम आहे पहा इथे. हा बीम आहे आणि याच्यावर इथे लोड आहे. लोड कसं दाखवतो आहे पहा मी. हे लोड आहे सगळं. इथं लोड सुरू होते. इथे समजा इंटेन्सिटी आहे W1 किलो न्यूटन पर मीटर आणि इथपर्यंत हे लोड आहे. इथे इंटेन्सिटी आहे W2 किलो न्यूटन पर मीटर आणि हे स्ट्रेट लाईन आहे. तर याला म्हणतात UVL, युनिफॉर्मली व्हेरिंग लोड. किंवा याच्यात दोन प्रकार असू शकतात. हे मी ट्रॅपेझॉइडल दाखवलेलं आहे. असंही असू शकते. हे एका एंडला 0 आणि दुसऱ्या एंडला W किलो न्यूटन पर मीटर. इथे 0 या ठिकाणी. तर हे ट्रँग्युलर झालं युनिफॉर्मली व्हेरिंग लोड आणि हे ट्रॅपेझॉइडल शेप झाला युनिफॉर्मली व्हेरिंग लोड. हे दोन प्रकारचे लोड आहेत, पण याचे कॅल्क्युलेशन आपल्याला नाही आहेत. आता तुमच्यापैकी कोणाला सांगता येईल का हे खालचं जे दाखवलेलं आहे असं लोड कुठं असते? एका ठिकाणी 0 आणि दुसऱ्या ठिकाणी वाढत जाईल. सर स्लॅबच्या सपोर्टला ओके, मी सर सांगतो. जिना राहतो ना. जिना नाही. ओके, मी सांगतो. हा, हे काय काढतोय ते पहा. सर हा, सीसॉ मधली एक साइड राहते ना, सीसॉ नाही करत, त्याच्यातली जी एक साइड राहते तो एक प्लेन तसं राहतं. नाही, थांब आता मी फिगर काढतो ती पहा. सर एकदा प्रश्न सांगा ना. अशा प्रकारचं लोड कुठं पाहिलं आहे का? एक्झाम्पल. डॅम हा, आता कोणतरी पायऱ्या, सर ब्रिज. आता डॅम आहे सर, डॅम. हा, आता घसरगुंडी. बस जाऊ द्या, कोणतरी उत्तर दिलं मला. डॅम. डॅम आहे ना. हा हा, इथं पाणी आहे. इकडे धरण. धरणावर जे प्रेशर ऍक्ट होते किंवा लोड ऍक्ट होते, पाण्याचं लोड, हे पाणी इथे साठवलेलं आहे सगळं. तर पाण्याचं इथे प्रेशर किंवा इथे हॉरिझॉन्टल प्रेशर याचं 0 असते या ठिकाणी सरफेसला. आणि जसं जसं तुम्ही पाण्यात आतमध्ये जाल खोल, तसं तसं पाण्याचं प्रेशर वाढत जाते युनिफॉर्मली आणि बॉटम मोस्टला तुम्हाला ते मॅक्झिमम मिळेल. वॉटरचं प्रेशर हे जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तसं ते वाढत जातं आणि डॅमवर जे पाण्याचं प्रेशर असतं ते युनिफॉर्मली व्हेरिंग लोड असते या ट्रँग्युलर सारखं डॅमला. हे त्याचं एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल डॅमचं. ठीक आहे. सर हां, सर स्टेअर्सचं एक्झाम्पल येऊ शकतो नाही त्यामध्ये. नाही नाही नाही, स्टेअर्सचं वगैरे नाही येत आपल्या इथं. रेग्युलर याच्यात असे लोड नाही राहत. एक मला ते आठवलं, लक्षात आलं, वॉटर प्रेशर असते किंवा एअर प्रेशर. एअर प्रेशर जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं एअर प्रेशर कमी कमी होत जाते. वॉटर प्रेशर जसं जसं तुम्ही पाण्याच्या खोलात जाल तसं तसं वॉटर प्रेशर वाढत जाते. ओके सर. रेअर एक्झाम्पल्स असतात त्याचे. याच्यात तुम्हाला हे दोन महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहे. पॉईंट लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचं कन्व्हर्शन लक्षात घ्या. हे फार महत्त्वाचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता. आणि पुढे पण पुढच्या सब्जेक्टला पण कामात येईल तुम्हाला सगळं. आणि ही तिसरं मुवमेंट. अशा 3 प्रकारच्या लोडचा आपण विचार करणार आहोत. तर ही झाली बीम आणि त्याच्या सपोर्ट आणि त्याच्यावर येणाऱ्या लोडबद्दल सगळी माहिती. या माहितीच्या आधारे बीम
चा फ्री बॉडी डायग्राम काढून ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो using the conditions of equilibrium for non-concurrent force system. आपण 3 इक्वेशन पाहिले आहेत त्याचे फॉर नॉन कंकरंट फोर्स सिस्टीम. समेशन ऑफ एफ एक्स शुड बी इक्वल टू 0. समेशन ऑफ एफ वाय म्हणजे उभ्या सगळ्या फोर्सेसची बेरीज 0 यायला पाहिजे. समेशन ऑफ एफ एक्स म्हणजे सगळ्या आडव्या फोर्सेसची बेरीज 0 यायला पाहिजे. आणि समेशन ऑफ मुमेंट अबाउट एनी सिलेक्टेड पॉईंट शुड बी इक्वल टू 0. ह्या 3 कंडिशन सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे जर कुठलाही कंपोनंट किंवा कुठलंही स्ट्रक्चर इक्विलिब्रियममध्ये असेल तर. त्यावरून मी काही प्रॉब्लेम घेतलेले आहेत. आता पुढे पाहू. एक्झाम्पल, हे सिम्पल एक्झाम्पल घेतले आहे सुरुवातीला. एक बीम दाखवलेला आहे आणि त्याच्यात म्हटलं आहे फाइंड द सपोर्ट रिॲक्शन्स ऑफ द बीम. फाइंड सपोर्ट रिॲक्शन्स पाहिजे तिथं फॉर द बीम लोडेड ॲज शोन इन फिगर. इथे हा पहिलाच बीम मी ओव्हरहँगिंग बीम दाखवलेला आहे. राईट साईड ओव्हरहँगिंग बीम. हा पार्ट सपोर्टच्या बाहेर आहे. हा ओव्हरहँगिंग बीम आहे. याच्यावर लोड लावलेले आहे 20 किलो न्यूटन, 30 किलो न्यूटन, 15 किलो न्यूटन. दीज आर पॉईंट लोड्स. आणि एवर सपोर्ट आहे त्याच्यामुळे तिथे रिॲक्शन दाखवली आहे. त्याचं नाव दिलं आहे आर ए. हे आपल्याला काढायची आहे आर ए किती येईल तर. आणि दुसरा हा सपोर्ट आहे बीवर तर त्याची रिॲक्शन दाखवली आहे आर बी. थोडक्यात काय तर या लावलेल्या लोडमुळे ॲक्च्युली हे लोड लावलं तर कुठलंही तुम्ही कशाचाही विचार करा. आता इथे चर्चा करायला काही हरकत नाही. कुठलंही लोड हे शेवटी जमिनीत ट्रान्सफर झालं पाहिजे. त्याच्याशिवाय स्टेबल राहू शकत नाही. तुम्ही कुठल्याही स्ट्रक्चरचा विचार करा, त्याचं जमिनीशी कनेक्शन असेल ग्राउंडशी तरच ते बरोबर स्ट्रक्चर राहू शकते. आता जसा हा आडवा बीम दाखवलेला आहे, जसं तुमची साधी सायकल घ्या. सायकल जमिनीवर आहे तोपर्यंत ती स्टेबल आहे, ती काही हवेत नाही राहू शकत. याच्यातले काही एक्झाम्पल आहेत जे जमिनीवर न राहूनही स्टेबल राहतात, जसे पाण्यात चालणारे जहाज वगैरे. पण शेवटी त्याचं वजन, त्या जहाजाचं वजन ते पाणी सहन करते. पाणी त्याला रिॲक्शन देते. पाण्यामुळे रिॲक्शन मिळते आणि ते जहाज पाण्यावर तरंगते. गॅस बलून, हलका गॅस भरला तर तो बलून वर जात राहतो, तो काही जागेवर राहत नाही. तो तेव्हा जागेवर जाईल, एका ठिकाणी राहील जेव्हा त्याला तेवढं रेअर मीडियम मिळेल त्या गॅस भरलेल्याप्रमाणे. ओके, ते नंतरचा पार्ट आहे, तुम्ही डिटेलमध्ये शिकालच. एव्हरी लोड इज टू बी ट्रान्सफर्ड टू ग्राउंड. आता इथे हा बीम ठेवलेला आहे. हा बीम काही हवेत राहू शकत नाही, त्याच्यामुळे त्याला या एवर सपोर्ट दिला आहे आणि बीवर सपोर्ट दिला आहे. तर ते सपोर्ट मजबूत असतील सफिशियंट तरच हा बीम जागेवर राहील, नाही तर हा जाऊन खाली पडेल. तर ते नंतरचे विचार आहेत सगळे. पण सध्या आपण फक्त आपल्याला करायचं आहे ह्या आर ए आणि आर बी काढायचे आहेत. त्याला म्हणतात सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ बीम. अशा प्रकारचे प्रॉब्लेम परीक्षेत येतात. आता इथं मी डायरेक्ट आर ए आणि आर बी तुम्हाला दिले आहेत. आता हा बीम इक्विलिब्रियममध्ये आहे. पहिली गोष्ट, एका जागेवर स्थिर आहे. दुसरं, सगळे पॉईंट लोड आहेत त्याच्यामुळे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे सगळे व्हर्टिकल लोड आहेत, उभे. आडवा एकही फोर्स नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 हे इक्वेशन काही कामाचं नाही आहे. आडवा फोर्सच नाही आहे, त्याच्यामुळे समेशन ऑफ एफ एक्स 0 आहेच. ते इक्वेशन काही कामाचं नाही. आपल्याला 2च इक्वेशन आहेत सध्या, समेशन ऑफ मुमेंट इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. उभ्या फोर्सेसची बेरीज 0 यायला पाहिजे आणि मुमेंटची बेरीज 0 यायला पाहिजे. तर मी पहिलं इक्वेशन लावतो आहे मुमेंटचं. आता मुमेंटचं इक्वेशन लावताना ते तुम्ही कुठल्याही पॉईंटवर लावू शकता. ॲट पॉईंट ए, ॲट पॉईंट सी, ॲट पॉईंट डी, ॲट पॉईंट बी ऑर लास्ट पॉईंट. त्याला नाव नाही दिलं आहे, तिथेही लावू शकता. किंवा तुमच्या मनाने कुठं एखादा पॉईंट पर्टिक्युलर डिस्टन्सवर तुम्ही घेऊन तिथेही मुवमेंट घेऊ शकता. आणि त्या मुवमेंट समेशन ऑफ मुवमेंट शुड बी 0.
परंतु आपण रिॲक्शन आपल्याला काढायचे आहेत आर ए आणि आर बी. त्याच्यामुळे आपण मोमेंट एका अननोन रिॲक्शनच्या पॉईंटवर घेतो. म्हणजे तुम्ही मोमेंट घ्यायला पाहिजे एवर किंवा मोमेंट घ्यायची बीवर. याचा फायदा हा होतो की एवर जर मी मुवमेंट घेतली तर या आर एची मुवमेंट 0 होऊन जाईल, कारण की ते आर ए इज पासिंग थ्रू पॉईंट ए. आर एची मुवमेंट 0 होऊन जाते. म्हणजे फक्त एकाच अननोनची मुवमेंट येते आर बीची, आणि ती आर बीची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाते. म्हणून एक तर डाव्या बाजूच्या सपोर्टवर मुवमेंट घ्या किंवा उजव्या बाजूच्या सपोर्टवर मुवमेंट घ्या. तुम्ही इथे पण मुवमेंट घेऊ शकता सी डी, परंतु त्याच्यामुळे इक्वेशन मिळेल, मग दुसरं समेशन ऑफ एफ वायचं इक्वेशन मिळेल, आणि मग ते दोन्ही सॉल्व करत बसा आणि मग व्हॅल्यू काढा. लेंदी होते प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आपण मुवमेंट घेतो आहे पहा. ॲज द बीम इज इन इक्विलिब्रियम using conditions of equilibrium, summation of moment at A is equal to 0. म्हणजे या ए पॉईंटवर मी मुवमेंट घेणार आहे बीमवरच्या सगळ्या फोर्सेसची, दिलेल्या आणि रिॲक्टिव्ह, ऑल सगळ्यांची मुवमेंट. माईक म्यूट करा. समेशन ऑफ मुवमेंट ॲट ए इक्वल टू 0 हे इक्वेशन वापरायचं आहे. आता एवर मुवमेंट घ्यायची आहे. आपण आधीच पाहिलेलं आहे मुवमेंट घेताना की क्लॉकवाईज असेल मुवमेंट तर पॉझिटिव्ह घ्यायची आहे, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असेल तर निगेटिव्ह घ्यायची आहे. आणि मुवमेंटची डेफिनेशनही पाहिली आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए. त्या फोर्सचं ए पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, ज्या पॉईंटवर आपण मुवमेंट घेतो आहे त्या पॉईंटपासून त्या फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता एक काम करा तुम्ही सगळेजण, हातात तुमच्या पेन पेन्सिल असेल ती डाव्या हाताने एवर धरून ठेवा आणि त्याच्यावर 20 किलो न्यूटनचा फोर्स लावून पहा, नंतर 30 किलो न्यूटनचा फोर्स लावून पहा, नंतर 15 किलो न्यूटनचा फोर्स लावून पहा. क्लॉकवाईज राहील की अँटी क्लॉकवाईज राहील? क्लॉकवाईज. ओके, सगळ्यांनी ट्राय करायचं आहे. डाव्या हातात पेन्सिल धरा, या ठिकाणी धरून ठेवा आणि उजव्या हाताने त्या पेनावर पेन्सिलवर असा फोर्स लावा. त्या ठिकाणी दिसतो आहे ज्या ठिकाणी हे असे लावले तर हे सगळे क्लॉकवाईज येतील. आता हा आर बी लावून पहा. एवर पेन धरून ठेवा डाव्या हाताने, उजव्या हाताने फोर्स लावा आर बी. आर बीची ॲरो पहा कुठे आहे, वर चाललाय, तर तसा वर जाणारा फोर्स लावून पहा. यस, दॅट विल रोटेट अँटी क्लॉकवाईज. ओके, म्हणजे या आर बीची मुवमेंट निगेटिव्ह घ्यायची आहे, 20, 30 आणि 15ची मुवमेंट पॉझिटिव्ह घ्यायची. हे पक्क झालं. त्यानंतर 20 किलो न्यूटनचं ए पासूनचं अंतर 1 मीटर इथं दिलेलं आहे. 30 किलो न्यूटनचं ए पासूनचं अंतर 3 मीटर. 1 + 2 3 मीटर. 15 किलो न्यूटनचं ए पासूनचं अंतर 6 मीटर. 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 2 6 6 मीटर. 6 मीटर. आरबीचं ओके, आरबीचं अंतर ए पासून 4 मीटर. 4 मीटर. आरबीचं ए पासूनचं 4 मीटर. 4 मीटर. हां, त्याप्रमाणे आता इक्वेशन घेतलं आहे पहा. 20 × 1 क्लॉकवाईज म्हणून पॉझिटिव्ह घेतला आहे, +30 × 3 +15 × 6. हे सगळे जे डिस्टन्सेस आहे 1, 3, 6 आणि हा 4, हे सगळे त्या फोर्सचे डिस्टन्स ए पासून मोजले आहे, लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं. ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम पॉईंट ए, ज्या पॉईंटवर आपण मुवमेंट घेतो आहे त्या पॉईंटपासून. म्हणून इथे लिहिलेलं आहे, नुसतं समेशन ऑफ एम नाही लिहिलं आहे, समेशन ऑफ एम अबाउट ए असं लिहिलेलं आहे.
आणि या आर बीची मुवमेंट निगेटिव्ह, कारण की अँटी क्लॉकवाईज आपण आधीच पाहिलं आहे. मायनस आर बी इंटू 4 इज इक्वल टू 0. आता ही इक्वेशनमध्ये एकच अननोन आहे आर बी, तर ते तुम्ही काढू शकता मॅथमॅटिकली. 15 सकं 90, 30 त्रिक 90, 180, 180 आणि हे 20 गुणिला 1 म्हणजे 20, 200 आणि हा आर बी इंटू 4 या उजव्या बाजूला गेला तर प्लस होऊन जाईल. आर बी इंटू 4 डाव्या बाजूला 200 भागीला 4 म्हणजे 50 यायला पाहिजे उत्तर. किंवा ओके, किंवा कॅल्क्युलेटरमध्ये हे इक्वेशन असंच्या असं लिहा, शिफ्ट सॉल्व करा, तुम्हाला आर बीची व्हॅल्यू मिळून जाईल. आर बीच्या जागेवर एक्स वापरा, आर बी म्हणजे एक्स कॅल्क्युलेटरमध्ये लिहिताना, तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. आर बी इज इक्वल टू 50 किलो न्यूटन. ॲन्सर पॉझिटिव्ह आलेलं आहे. याचा अर्थ जी रिॲक्शनची डायरेक्शन दाखवलेली आहे अपवर्ड ती बरोबर आहे. ॲन्सर पॉझिटिव्ह आलं म्हणजे. त्यानंतर आता दुसरं इक्वेशन आपल्याजवळ, तुम्ही दुसरं इक्वेशन पुन्हा मुवमेंटचं सुद्धा वापरू शकता. यू कॅन अप्लाय द सेकंड इक्वेशन ऑफ मुवमेंट ऑल्सो, टेकिंग मुवमेंट अबाउट बी. बीवर मुवमेंट घेतली तर तुम्हाला आर ए मिळून जाईल. मी तसं केलेलं नाही आहे, मी दुसरं इक्वेशन वापरलेलं आहे. समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0 म्हणजे फक्त उभ्या फोर्सेसची बेरीज. तर या बीमवरच्या सगळ्या उभ्या फोर्सेसची बेरीज करायची आहे. ती बेरीज करत असताना वर जाणारा फोर्स, वरती डायरेक्शन असेल फोर्सची तर त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, आणि डायरेक्शन खाली असेल तर निगेटिव्ह घ्यायचं आहे. हां, तर याच्यात आर ए आणि आर बी या ज्या रिॲक्शन्स आहे यांची डायरेक्शन अपवर्ड आहे, वर जाणारी, म्हणून त्यांना पॉझिटिव्ह. आणि हे 20, 30 आणि 15 या तिघांची पण डायरेक्शन बाण खालच्या दिशेने आहे, म्हणून त्यांना निगेटिव्ह. आर ए प्लस आर बी -20, -30, -15 इक्वल टू 0. आता इथला आर बी आपल्याला ऑलरेडी माहीत आहे 50, तर तो आर बी इथं ठेवता येतो तुम्हाला 50. हा 50 मायनस 20 आणि 30, 50, 60, 65 25 म्हणजे 50 मायनस 65 -15 येते, आणि ते इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला नेलं तर +15 होते. सो आर ए इज इक्वल टू 65 मायनस 50 इज इक्वल टू 15 किलो न्यूटन. असं हे सिम्पल प्रॉब्लेम आहे. 2 इक्वेशन वापरायचे आहे, समेशन ऑफ मोमेंट ॲट ए आणि समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. इक्वल टू 0 हां, पहा तुम्ही तुमच्या चुका काय करता ते सांगतो आता. हां, हे तुम्ही इक्वेशन लिहिता इक्वल टू 0 घ्यायला पाहिजे, तुम्ही हे सगळं बरोबर लिहिता, परंतु समोर हे काही लिहत नाही इक्वल टू 0. काय प्रॉब्लेम आहे मला नाही माहीत. ॲक्च्युली आपण इक्वेशन काय घेतो आहे, समेशन ऑफ मुवमेंट ॲट ए इक्वल टू 0. त्याच्यामुळे हे सगळे फोर्सेसची मुवमेंट घेतल्यानंतर इक्वल टू 0 लिहायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ते इक्वेशन तयार होत नाही. तसंच समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0, या सगळ्या फोर्सेसची बेरीज वजाबाकी इक्वल टू 0. त्याच्यावरून मग तुम्हाला आर बी आणि आर एच्या व्हॅल्यू मिळतील. त्या मग बीमवर इथे दाखवता येतात तुम्हाला. आर ए किती आलं तुमचा 15 किलो न्यूटन आणि आर बी आला आहे तुमचा 50 किलो न्यूटन. दॅट इज द ॲन्सर. हे तुम्हाला काढायचं होतं. फाइंड द सपोर्ट रिॲक्शन्स. लक्षात आलं आहे? सिम्पल आहे एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट, फाइंड सपोर्ट रिॲक्शन फॉर सिम्पली सपोर्टेड बीम लोडेड ॲज शोन इन फिगर. तेच लोड आहेत, फक्त बीमचा प्रकार बदलवलेला आहे. आता सिम्पली सपोर्टेड बीम आहे. पहिला सपोर्ट बीमच्या डाव्या कॉर्नरला आहे, एंडला, आणि दुसरा सपोर्ट उजव्या बाजूच्या एंडला आहे. बीमचा स्पॅन आहे तुमचा 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6. स्पॅन ऑफ बीम इज 6 मीटर. आता हे प्रॉब्लेम तुम्हाला फिगर न देता वर्डिंगमध्ये सुद्धा येऊ शकते. असं लिहिलेलं असेल, ए सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 6 मीटर
is subjected to loads of 20 kilonewton, 30 kilonewton and 15 kilonewton at 1 meter, 3 meter, 4 meter from the left support. असं वर्डिंगमध्ये हे प्रॉब्लेम येऊ शकते. फाइंड सपोर्ट रिॲक्शन्स म्हणजे ते प्रॉब्लेम वाचून तुम्हाला ही फिगर काढता आली पाहिजे. आता याचं रिॲक्शन काढायचं आहे तुम्हाला आर ए आणि आर ई. सो सिमिलर प्रोसिजर as the beam is in equilibrium, using conditions of equilibrium, summation of moment at A equal to 0. त्याच्यामध्ये मी पहा इथे ॲरो पण दाखवला आहे, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घ्यायची आहे. हा ॲरो म्हणजे क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. मुवमेंट घ्यायच्या आता पुढे घेऊन पहा मुवमेंट तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा आणि मला उत्तर सांगा. ए वर मुवमेंट घ्यायची आणि आर ई काढायची. किंवा जिओ चालेपर्यंत. ओके. आर ई किती येते काढून पहा. ए वर मुवमेंट घ्यायची. सर 172 येत. 20, 29, 50, 60, 65. 65 पेक्षा कमी येईल काहीतरी. आपण बीमवर लोडच 65 किलो न्यूटन लावला आहे तर त्याच्यापेक्षा जास्त तर काही येणार नाही. पुन्हा रिपीट करतो. सगळ्यांचे डिस्टन्स ए पासून मोजायचे. ए म्हणजे सॉरी या फिगरमध्ये तुम्हाला ए पॉईंट नाही दिसत आहे. इथे ए पॉईंट आहे. हां अरे यार हा ए पॉईंट आहे. हां इथं आर ए लिहिला आहे तसं. दिस इज ए पॉईंट. काही फायदा नाही. हँग होऊन राहिला तो. सर 28.3 येते. किती येत आहे? 28.3. 28.33. ओके पाहू आपण आता Double काय. three. ओके ओके हां ओके. 33. ओके PPT जरा हँग झाली आहे. विल वेट. 20 गुणिला 1 म्हणजे 20 आणि 30 गुणिला 3 90. 90 आणि हे 20 110. 110 आणि 15 चौक 60. 170. 170. 170 भागीला 6. 28.33. 28.33. ओके ओके पाहू. मला PPT हँग झाली आहे. मलाही माहीत नाही उत्तर. ओके हा ए पॉईंट आहे. या पॉईंटवर आपण मुवमेंट घेऊन राहिलो आहे. त्याच्यामुळे या 20 किलो न्यूटनचं अंतर येईल 1 मीटर. त्याच्यानंतर 30 किलो न्यूटनचं अंतर येईल 3 मीटर. त्याच्यानंतर हा अंतर येईल 15 किलो न्यूटनचा 4 मीटर. आणि आर ईचं अंतर येईल 6 मीटर. असे डिस्टन्स येतील. सगळे ए पासून मोजून घ्यायचे. 1 मीटर, 3 मीटर, 4 मीटर, 6 मीटर. त्यानंतर तुम्हाला सांगितलेलंच आहे डाव्या हातात ए वर पेन्सिल धरली आणि हे सगळे लोड लावले तर या 20, 30, 15च्या सगळ्यांच्या मुवमेंट क्लॉकवाईज येतात म्हणून पॉझिटिव्ह. आणि आर ईची मुवमेंट उलटी येते अँटी क्लॉकवाईज म्हणून निगेटिव्ह. तर त्यावरून 20 × 1 + 30 × 3 + 15 × 4 मायनस आर ई × 6 = 0. सॉल्व केलं तुम्हाला तर आर ई विल बी 28.33 किलो न्यूटन. त्यानंतर दुसरं इक्वेशन वापरा.
समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू 0. अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा, डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह घ्यायचा. RA 6.67. आर ए प्लस आर ई हे दोघं अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह. -20 -30 -15 सगळ्या फोर्सेसची बेरीज करायची, एकही फोर्स सोडायचा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. सो आर ए इज इक्वल टू, कारण की आर ई आपण आधीच काढलेली आहे तर ती आर ई इथं ठेवता येते, 65 - 28.33, सो इट इज 36.67 किलो न्यूटन. हे येईल आर एचं ॲन्सर. देन नेक्स्ट प्रॉब्लेम, हे सिमिलरच होतं. आता या तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये UDL दाखवलेला आहे. 2 पॉईंट लोड आहे, 20 किलो न्यूटन, 15 किलो न्यूटन, आणि त्या दोघांच्या मधात 3 मीटर लांबीवर UDL दाखवलेला आहे. 3 मीटर लांबीवर. हे थोडंसं इथं जास्त चुकून आलेलं आहे, इथपर्यंतच आहे, 3 मीटरपर्यंत, इथून इथपर्यंत. 10 किलो न्यूटन पर मीटर इज UDL. UDL या प्रकारे सुद्धा दाखवतात. हा दुसरा प्रकार आहे UDL दाखवायचा. आता यामध्ये काय करावं लागेल सगळ्यात पहिले, बाकी तर सगळं मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच आहे, फक्त या UDLला आपण पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. तर आता हा 10 किलो न्यूटन पर मीटर, म्हणजे एका मीटरला 10 किलो न्यूटन. किती मीटरवर आहे UDL? 3 मीटरवर. 3. म्हणजे 10 गुणिला 3 30 किलो न्यूटन येणार आहे पॉईंट लोड. ओके, पहा इथे दाखवलेला आहे, FBD काढली त्याची. हा 20 बरोबर तिथेच दाखवलेला आहे, हा 15 तिथेच दाखवलेला आहे. हा 10 किलो न्यूटन पर मीटर फॉर 3 मीटर इट इज कन्व्हर्टेड इंटू 30 किलो न्यूटन. आणि हा 30 किलो न्यूटन बरोबर या 3 मीटरच्या मिड पॉईंटला दाखवलेला आहे. म्हणजे 3 मीटर म्हणजे हा 1.5 मीटरवरील 1.5 आणि हा 1 म्हणजे 2.5. हा पहा बरोबर 2.5 मीटरवर हा दाखवलेला आहे. हा पहिला 20 किलो न्यूटन 1 मीटरवर, हा UDLचा इक्विव्हॅलंट पॉईंट लोड हा 2.5 मीटरवर. त्याच्यानंतर हा 15 किलो न्यूटन 3 अधिक 1 4 मीटरवर, आणि हा RE 6 मीटरवर. हे डिस्टन्सेस फार महत्त्वाचे आहे, लक्षात घ्या. सगळे A पासून मोजलेले पाहिजे. इथे फक्त चूक व्हायला नको, कारण की दिलेलं असं असते, चुकून तुम्ही 15 × 3 नाही करायला पाहिजे, 3 + 1 4 असं ते घ्यायलाच पाहिजे. इथे चूक व्हायला नको, तेवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी सिम्पल आहे. 20 30 15 याच्या मुवमेंट क्लॉकवाईज येतील, आणि REची मुवमेंट अँटी क्लॉकवाईज येईल. आपण जर एवर मुवमेंट घेतली तर, समेशन ऑफ मुवमेंट ॲट ए, तर त्याप्रमाणे ती घेतलेली आहे. पहा, समेशन ऑफ मुवमेंट ॲट ए इक्वल टू 0, 20 × 1. पहा इथे फिगरमध्ये पुन्हा दाखवतो आहे, 20 × 1 प्लस 10 × 3 म्हणजे 30 × 2.5. इथे मी ब्रेकअप करून दाखवला आहे. 1 प्लस मिड पॉईंट, 3चा मिड पॉईंट 1.5 म्हणजे 1 + 1.5 म्हणजे 2.5 झालं, प्लस 15 × 4 मायनस RE × 6 is equal to 0. So if you solve this equation, you will get RE is equal to 25.83 kilonewton. And then use second equation. बरोबर आहे? Oh. Yes, sir. यूज Yes, sir. सेकंड इक्वेशन वापरा, सगळ्या उभ्या फोर्सेसची बेरीज. तर हे सेकंड फिगर जी आहे फ्री बॉडी डायग्राम मी जी काढली आहे डिटेलवाली, त्याच्या सगळ्या उभ्या फोर्सेसची बेरीज. सो इट इज RA + RE अपवर्ड पॉझिटिव्ह -20 -30 -15 इज इक्वल टू 0. सो फ्रॉम दॅट यू विल गेट RA इक्वल टू 65 - 25.83 इज इक्वल टू 39.17 kilonewton. So this way you can solve the problems on beams. आजचे जे प्रॉब्लेम मी सिंपल सपोर्टचे घेतलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये मी हिंज सपोर्ट, रोलर सपोर्टचे प्रॉब्लेम घेईल, आणि लोड व्हर्टिकल दाखवले आहेत आतापर्यंत आपण. आता पुढच्या प्रॉब्लेममध्ये
तिरपे लोडसुद्धा पाहू आणि त्याच्यानुसार काय कॅल्क्युलेशनमध्ये बदल होते ते पाहू आपण पुढच्या लेक्चरला. आता इथे मी थांबतो आहे.